प्रिय भाविकांनो, जून महिन्यातील रमेद मातेच्या नवेनाचा आजचा शेवटचा वार म्हणून कृतज्ञतेचे 2 शब्द. रमेदी माऊलीच्या नवेनाला दूरवरून येऊन उपासनेमध्ये भक्तिभावपूर्वक सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांच्या मी मनपूर्वक आभार मानतो. मिसा अर्पण करणारे सर्व धर्मगुरू, विविध संस्थांमधून मिसासाठी उपस्थित राहून पवित्र कम्युनियन वाटप करणाऱ्या सर्व सिस्टरांना मी धन्यवाद देतो. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अपार मेहनत घेऊन अनेक कामात मदत केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. माजी नगरसेवक श्री संतोष बळवईकर यांचे विशेष आभार. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ, महानगरपालिका, परिवहन मंडळांनी जादा बसेसची सेवा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी म्हणून पोलीस दलांकडून लाभलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. संपूर्ण नोवेनात आपले जनरेटर विनामूल्य दिल्याबद्दल श्री स्टेविल कोटिनो यांचे आभार. या नोवेनाच्या काळात पिण्याचे पाणी विनामूल्य देणारे माणिकपूर येथील श्री लॉयड मेनेजिस यांचे आम्ही ऋणी आहोत. संपूर्ण महिनाभर उपासनेला साजेसा मंडप, उत्तम प्रकाश योजना उपलब्ध करून दिल्याबद्दल SR डेकोरेटरचे आभार. तसेच उत्तम साऊंड सिस्टम दिल्याबद्दल मुमताज साऊंडचे आभार. प्रथमोपचारासाठी वैद्यकीय साहित्य पुरवल्याबद्दल कार्डिनल ग्रेशियस मेमोरियल हॉस्पिटलचे आम्ही ऋणी आहोत. विनामूल्य फायर एक्सटिंग्विशर पुरवल्याबद्दल श्री राजन वर्तक यांचे आभार. पार्किंगसाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे संत एलिझाबेथ कॉन्व्हेंटच्या सिस्टर्स, आयझॅक न्यूटन स्कूलचे व्यवस्थापक, दत्त मंदिर ट्रस्ट, मिलाग्रिस डेव्हलपर्स रमेदी, आपला धर्मग्रामातील घोन्साल्वेस फेरेरा, ग्रेशियस डिसेल्वा, लोपिस व राऊत कुटुंबियांचे आणि फिरंगेवाडी गाव परिवाराचे आम्ही ऋणी आहोत. LED स्क्रीन व सेक्युरिटीची सुविधा पुरवल्याबद्दल बेसन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेचे आम्ही आभार मानतो. स्वयंसेवकांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था पाहणाऱ्या सोडॅलिटीच्या सभासद, इतर स्त्रियांचे आभार. होळी कॉन्व्हेंटच्या सिस्टरांनी मनाचा मोठेपणा दाखवून जागा उपलब्ध करून दिली व इतर सुविधा पुरवल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. उपासनेला संगीताची उत्तम साथ देणारे गायन मंडळ, वेदी सेवक सेविका, सर्व ख्रिस्त शरीर प्रसेवक, तसेच नोवेना समित्यांमध्ये सर्व समिती प्रमुख, कार्यकर्ते आणि गावातील सर्व स्वयंसेवकांनी भरपूर श्रम आणि मेहनत घेतल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानत आहोत. आपले सॅक्रिस्टियन चर्चचे सर्व कर्मचारी आणि पडद्यामागून राहणाऱ्या कार्य करणाऱ्या सर्व उत्साही स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार. रमेदी माऊलीच्या मध्यस्थीने परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर व आपल्या कामधंद्यावर सदैव असावा, हीच रमेद मातेच्या मध्यस्थीनं प्रभूचरणी प्रार्थना आणि याचना. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तो स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पापींसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त त्याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रुसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळवू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा हो. आमेन. ईश्वरी साय सदैव आमच्या बरोबर राहो. आणि मेलेल्या विश्वासी लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. गीत क्रमांक 39 वर्णुकीती महिमा तुझा. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, रमेदी माऊलीच्या नोव्हेनाच्या काळामध्ये आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने तिच्या चरणी येत असतो. आज तीच रमेदी माऊली एक आपली रोग निवारिणी किंवा आरोग्यदायी माता म्हणून ह्या विषयावरती आपण मननचिंतन करणार आहोत. आजच्या ह्या दिवशी तिच्यासारखं विश्वासामध्ये आणि श्रद्धेमध्ये आपण वाढावेत आणि तिच्याप्रमाणे आपली जीवनं देखील परमेश्वराच्या पसंतीत उतरावीत म्हणून ह्या पवित्र मिस्तामध्ये आपण विशेष आशीर्वाद मागणार आहोत. ह्या पवित्र मिस्तामध्ये योग्यरीतीने सहभागी होण्यापूर्वी आपण आपल्या मना अंतकरणाची झडती घेऊया, क्षमा मागूया परमेश्वराकडे सगळे आपले पाप आठवून. त्याचबरोबर ती ही मिस्ता देणाऱ्यांच्या व आपल्या सर्वांच्या हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बांधव भागणारी सवय मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हायगाईने मी फार पापी केली आहे. माझा अपराध माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व संत ह्यांना तुम्हा बांधव भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
पारी अनाथांचे सराफीच्या ओंजळ्या हाताची तुळशीरावणाची दयाकारी आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गातील बापा, ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी तू तुझ्या लेकरांना हाक घालतोस. पापाच्या अंधारापासून आम्हाला मुक्त कर आणि तुझ्या सत्याच्या दिव्य तेजात आम्हाला सदैव ठेव. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रज्ञा या पुस्तकातून घेतलेले वाचन. मरण परमेश्वराने निर्माण केले नाही, जिवंतांच्या नाशाने त्याला आनंद होत नाही. कारण सर्व वस्तू अस्तित्वात राहाव्यात म्हणून त्याने त्या निर्माण केल्या आहेत. जगातल्या वस्तू लाभदायक आहेत, त्यांच्यात विनाशक विष नाही आणि मृत्यूलोकाची सत्ता या इहलोकी नाही. धर्माचरण करणारा कधी मरत नाही. परमेश्वराने मनुष्याला अमर बनवले, त्याला त्यांनी आपल्या स्वभावाच्या प्रतिमेप्रमाणे केले आहे. परंतु सैतानाच्या मत्सराने या जगात मरणाने प्रवेश केला आणि जे त्याच्या पक्षाचे आहेत ते मृत्यूची शिकार होतात. प्रभूचा शब्द. धन्यवाद. प्रतिसाद. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा, मी तुझी थोरवी गाईन, कारण तू माझा उद्धार केला आहेस. तू माझ्या वैऱ्यास विजयी होऊ दिले नाहीस. हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास. गर्तेत पडलेल्यामधून तू मला जिवंत राखलेस. प्रतिसाद. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. अहो परमेश्वराचे भक्त हो, त्याचे गुणगान गा आणि त्याच्या पावित्र्याचे स्मरण करताना त्याला धन्यवाद द्या. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिरहाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. प्रतिसाद. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. हे परमेश्वरा, ऐक, माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला सहाय्य कर. तू माझा विलाप दूर करून मला नाचाव्यास लावले आहेस. हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. प्रतिसाद. हे प्रभू, मी तुझी थोरवी गाईन. संत पौलाने करंतिकरास पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टींची आस्था आणि आम्हावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात तसे कृपेच्या कार्यातही असावे. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता गरीब झाला, अशा हेतूने की त्याच्या गरीब होण्यामुळे तुम्ही धनवान व्हावे. दुसऱ्यांचा भार हलका करण्याकरिता तुमच्यावर भार घालावा असे नाही, तर
हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या विपुलतेतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. प्रभूचा शब्द. जयघोष. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत मागच्या शुभवर्तमानामधून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग येशू मजब्यात बसून पलीकडे गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुदायाजवळ होता. तेव्हा ऐर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहानं त्याला विनंती केली, माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण तिच्यावर हात ठेवा. मग तो त्यांच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते आणि त्याच्या भोवती गर्दी करत होते. आणि तेथे रक्तस्रावानं 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुणाव आला नाही. तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लगेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला आणि आपण त्या पिढीपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे ओळखून येशूनं आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहेत हे आपण पाहताना तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिनं हे केले होते तिला पाहण्यास त्याने सभोवार पाहिलं. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडलं ते जाणून भीत आणि कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांचं सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढीपासून मुक्त हो. हे तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसं येऊन त्याला म्हणाली, आपली मुलगी मरण पावली, आता गुरुना त्रास का देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नकोस, विश्वास मात्र धर. त्याने पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान ह्याच्याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिलं नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्षी रडणारे आणि आकांत करणारे ह्यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करता आणि रडता? मूल मेलं नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले.
पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालून दिले आणि मुलीचे आईबाप आणि आपल्या बरोबरची माणसं ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो तिला म्हणाला, तलिथा कोम, ह्याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. आणि तात्काळ ती मुलगी उठून चालू लागली, कारण ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला काही खायला देण्यास सांगितले. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बांधव आणि भगिनीनो, आज आपण आपली माऊली रमेदी माऊली हिच्या चरणाशी आपण इथे आलो आहोत. आणि ही आपली माऊली ही आरोग्यदायी माता आहे, रोग निवारणी माता आहे, आमची आई आहे. हा विषय आजच्या दिवशी निवडला गेलेला आहे. आणि काय योगायोग आजच्या या रविवारच्या मिसामध्ये जो विषय आहे, जे शुभवर्तमान आणि ह्याच प्रवृत्ती वाचनं आहेत, तेही आपल्याला आरोग्याविषयी बोलत आहे. आणि आरोग्याविषयी विशेष करून प्रभू येशू ख्रिस्ताचा गुणकारी स्पर्श, प्रभू येशू ख्रिस्ताचं आरोग्यदान, प्रभू येशू ख्रिस्ताचं आरोग्याचं मिशन, ह्यावरती आजची ही शुभवर्तमान आणि वाचनं दिली गेलेली आहेत. हा एक योगायोग आहे ज्या वेळेला आपण हा विषय घेतलेला आहे की आमची माऊली आरोग्यदायी माऊली आहे, आरोग्यदायी माता आहे. माझ्या प्रिय बांधवांनी भगिनीनो, आजच्या ह्या वाचनावरती जर आपण मनन चिंतन केलं शुभवर्तमानावरती, तर आपल्याला कळून चुकेल की इथे श्रद्धा ठेवणारे याच्यामध्ये एकच सामूहिक मुद्दा आहे. आणि तो सामूहिक मुद्दा इथे 2 गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत, 2 घटना इथे त्यांचा उल्लेख शुभवर्तमानामध्ये केलेला आहे. एक आहे ती याईराची कन्या जी मृत्यूशयेवरती आहे, जी मरणाच्या खाईमध्ये आहे, अशा ह्या मुलीविषयी आपल्याला ऐकायला मिळेल. आणि त्यानंतर दुसरी जी घटना आहे ती माझ्या प्रियबांधवांनी बहिणींनो, 12 वर्ष रक्तस्रावाने पीडित असलेली एक स्त्री, तिला येशूचा स्पर्श करते आणि बरी होते. या दोघांमध्ये आपण जर अधिक मनन चिंतन केलं तर माझ्या प्रियबांधवांनी भगिनीनो, सभास्थानातील याईर नावाच्या हा सभास्थानातील अधिकारी आहे आणि त्या अधिकाऱ्याची ती कन्या मृत्यूशयेवरती आहे. आता त्याच्याविषयी बोलायचं लागलंच तर सभास्थानातील अधिकारी म्हणजेच तो श्रीमंत असणार. सभास्थानातील अधिकारी म्हणजे तो शिकला सवरलेला असणार. सभास्थानामधील अधिकारी की ज्याच्याकडे सगळ्या प्रकारची डिसिप्लिन आणि शिस्त आणि ज्याला मान सन्मान असणार, मान सन्मानाच्या स्थानावरती तो असणार, ही एक बाजू झाली. आणि ह्याचबरोबर ती 12 वर्ष रक्तस्रावाने व्याधीनं ग्रस्त अशी ही बाई, जी बाई जिने खूप प्रयत्न केले होते बरी व्हावी म्हणून, आणि खूप खर्च देखील केला असणार, तिच्याकडे पैसा नसणार किंवा तिची परिस्थिती आर्थिक स्थिती ही बेताचीच असणार. माझ्या प्रियबंधू आणि भगिनीनो, इथे एक मान सन्मान असणारा मोठ्या सभास्थानाचा अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला ही जी बाई आहे जी रक्तस्रावाने व्याधीने ग्रस्त झालेली आहे, तिला समाजामध्ये जागा नव्हती, कारण तिने समाजामध्ये लोकांमध्ये जायचं नाही, कारण तिने जर दुसऱ्यांना स्पर्श केला
तर त्या स्पर्शाने दुसऱ्या माणसाला देखील तो आजार होऊ शकतो. अशा प्रकारची अशा प्रकारचं लोकांचं मन होती, किंमत होती. अशा स्थितीमध्ये एक प्रकारे तिला बाजूला केलं जात होतं, धिक्कारलं जात होतं. माझ्या प्रिय बांधवांनी बघून हा एक फरक आहे. गरिबी, श्रीमंती, स्थान, पद ह्याविषयी, परंतु एक सामायिक गोष्ट त्या दोघांमध्ये होती आणि ती म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. तो श्रीमंत होता, तो मोठा होता, तरी देखील त्याची श्रद्धा आणि त्याचा विश्वास हा फार मोठा होता. तो कौतुकास्पद होता त्याचा विश्वास आणि श्रद्धा. आणि ह्याचबरोबर ती कोण नव्हती समाजामध्ये किंवा त्या गर्दीमध्ये, ती कोणच नाही. एकदम ठोकरलेली, बाजूला केलेली, जिला समाजामध्ये स्थान नाही, ती एक बाई. पण तिची जी श्रद्धा आणि विश्वास होता ती फार मोठी तिची श्रीमंती होती, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो. आणि म्हणून तो सभास्थानातील अधिकारी येशूकडे येतो की येशूच माझ्या मुलीला पुन्हा जीवन देईल. आणि तो लोटांगण घालतो त्याच्या पुढे, येशू पुढे, आणि माझ्या पोरीला बरं करा. सगळे आशाहीन झालेले असतात आणि अशा वेळेला चमत्कार होतो. असा निरोपही येतो की आपली मुलगी ही मरण पावलेली आहे. आपल्या मुलीच्या जीवनात जीव नाही आहे, निघून गेलेला आहे. आणि तरी देखील येशू तिथे जातो आणि येशू तिचा हात पकडून तिला उचलतो आणि ती त्या स्थितीमधून ती पुन्हा चालायला लागते, तिला जीवन प्राप्त होते. केवळ ह्या सभास्थानातील अधिकाऱ्याचा विश्वास आणि जी श्रद्धा होती. मी मोठा माणूस आहे, मी श्रीमंत आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, मला तशी कोणाची गरज भासणार नाही, हा विचार त्याने बाजूला ठेवला आणि तो विश्वासाने येशूकडे आपल्या मुलीसाठी विनंती करत आहे. या बाईने लोकांची पर्वा केली नाही. लोक मला दूर करतील, लोकांचं मला ऐकावं लागेल, परंतु अशा स्थितीमध्ये ती त्या गर्दीमधून जाऊन येशूच्या कपड्याला स्पर्श करते आणि बरी होते. तिला गुणस्कारी स्पर्श होतो आणि तिला अनुभव येतो की मी बरी झाली. आणि येशूला ठाऊक नाही, येशूला देखील कळतं की माझ्यातील पावर कुठेतरी कमी झालेला आहे, कोणीतरी माझ्यातून पावर खेचला गेलेला आहे. कोण आहे ती? आणि येशू तिला पाहण्यासाठी जात आहे. ती घाबरली असणार की येशूही मला धमकावील, येशू मला फायरिंग देईल, पण नाही. येशू तिची कथा ऐकून घेतो आणि माझ्या प्रिय बांधव आणि भगिनीनो ती बरी होते. ही अशा प्रकारचा आरोग्य, असा गुणकारी स्पर्श येशूमध्ये आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो. आणि म्हणून तुम्ही येशूकडे या. आणि म्हणून आपली माता रमेदी माता, मरिया माता ही आपल्याला सांगत आहे नेहमी, मरिया माता नेहमी आपल्याला सांगत होती त्याच्याकडे जा तुम्ही, तो काय सांगेल ते तुम्ही करा, त्याच्याकडे तुम्ही जा. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, त्याचं सामर्थ्य, त्याची शक्ती, ह्याच्यावर तिची श्रद्धा आणि तिचा विश्वास होता, आत्मविश्वास होता आणि तो तिने अनुभवलेला होता. आणि म्हणून ती बिनधास्तपणे सांगते आहे येशूकडे तुम्ही जा. आणि म्हणून आपण मरियेकडे आलो पाहिजे आणि म्हणून आपण रमेदी मातेकडे आलो पाहिजे. आणि ही मला सांगण्याची आवश्यकता नाही, मागच्या 400 ते 450 वर्षापूर्वीपासून आपण तिच्या चरणाशी येतो आहोत. मी माझ्या लहानपणापासून अनुभवलेला आहे. आमच्या माता पिता, आमची लोक हे उत्तर वसईमधून चालत पहाटे, भल्या पहाटे माऊलीच्या चरणी ते येतात दुपारी आणि पहाटे ते चालून येतात. ही शक्ती त्यांनी ओळखलेली आहे आणि ही शक्ती येशूची, ही पवित्र मरिया रमेदी माता हिच्या चरणाशी आल्यानंतर आपल्याला लाभते. कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संदेह नसावा, कारण तिच्या उदरातलंच ते बाळ आहे, प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून मरियेचं नाव मोठं आहे देखील आहे. आपण ज्या वेळेला ICU मध्ये आपली व्यक्ती आहे, आपण ज्या वेळेला एका मोठ्या संकटामध्ये आहोत, धंदा व्यवसायामध्ये आपल्याला ठोकर लागलेली आहे, अशा स्थितीमध्ये माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो
माऊली बरी करेल, बरं करेल, त्याला ICUमधून बाहेर करेल. माऊली येईल, माऊली मध्यस्थी करेल आपल्यासाठी. रमेदी माता ही धावून येईल आपल्या धंद्या व्यवसायातल्या ह्या सगळ्या चिंतेमध्ये, कारण तीच माझ्या प्रियबंधू आणि भगिनीनो खरी मध्यस्थी आहे, माझ्या प्रियबंधू आणि भगिनीनो. आणि म्हणून गेले 450 वर्षापासून जे आपण इकडे येत आहोत, अनेक लोक, आमची वसईची लोक, बाहेरील लोक, आणि त्या काळात परदेशातील जे काही अधिकारी होते तेही इथे येऊन गेलेले आहेत. त्यांनी मध्यस्थीचा अनुभव घेतलेला आहे आपल्या रमेदी मातेचा, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो. आणि म्हणून तिच्या नावामध्ये देखील थोरवी आहे, तिच्या नावात देखील आपल्या जीवनाला एक प्रकारे स्पर्श होत असतो. आणि म्हणून माझी माऊली आहे. तुम्ही साध्या भोळ्या लोकांकडे जा, अशिक्षित लोकांकडे जा, आपली सगळी माणसं विश्वास आणि श्रद्धेने ते श्रीमंत आहेत. माझी माऊली आहे, माझी माऊली बरं करेल, माझी माऊली ह्या आजारांतून बरं करेल. माझी माऊली रमेदी माता, रमेदी माऊली, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो. आणि म्हणून आपण तीसकडे आज इथे मध्यस्थीसाठी आलेलो आहोत. बडोद्यासारख्या ठिकाणी दुःखितांची माता, निराश्रितांची माता, वरंकणीला आपण जातो, आरोग्यदायी अशी ही आपली ही माता आहे. तीच रमेदी माता, तीच आरोग्य देणारी. आणि पोर्तुगीजनं ज्या वेळेला पोर्तुगीज लोकांनी रेमेडिओस ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? रेमेडिओस म्हणजेच रोग निवारिणी, आजारांतून मुक्त करणारी अशा मातेच्या चरणी आज आपण आलेलो आहोत. आणि नेहमीच ती आपल्यासाठी नेहमीच मध्यस्थी करत असते. आणि तिच्या मध्यस्थीने आपल्या जीवनातील जे अनेक प्रश्न तुम्ही घेऊन आलेला आहात, जे अनेक दुःख आपण घेऊन आलेलो आहात, त्या दुःखांचं निवारण होईल. ह्या पवित्र मिस्तामध्ये त्या परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया की आम्हाला तुझ्या मातेची मध्यस्थी लाभू दे. प्रभू येशू ख्रिस्ता, तुझा गुणकारी स्पर्श आम्हाला अनुभव येऊ दे. जो तू आम्हाला अनुभव देत असतो तो अधिक प्रकर्षाने आम्हाला जाणवावा. आणि अधिकाधिक आम्ही पवित्र मरियेचे जीवन आहे ते आम्ही अनुसरावं. तिला एक प्रकारचा आमचा विशेष असा आदर्श आम्ही ठरावा. आणि तिच्याद्वारे आणि तुझ्याद्वारे परमेश्वराच्या पसंतीत आमची जीवनं उतरतील. आणि परमेश्वराच्या कृपेने आणि परमेश्वराच्या गुणकारी स्पर्शाने आमच्या जीवनामधील हे सगळे हाल अपेष्टा, ह्या सगळे दुःख, आमच्या आसार यांचं निवारण होईल. ही एवढ्या मोठ्या श्रद्धेमध्ये तू आम्हाला वाढव. आमेन. उभे राहूया आणि एकाच परमेश्वरावरील आपला विश्वास आपण सर्वजण एकत्र प्रकट करणार आहोत. नायसियन श्रद्धा प्रकटन. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू ह्यांचं उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र, एकच प्रभू येशू ख्रिस्त, यावरही मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्र असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवासाठी आणि आमच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला. आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला कुर्सी दिले. कोणती पिलादाच्या मदानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले. आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला. आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जिवंतांचं मेलेल्यांचं न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा, ह्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र ह्यांच्या समवेत त्याला वाचतात व गौरवितात. तो संदेशामार्फत बोलला आहे.
आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रशिक्षित ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एकच बाप्तिस्म मान्य करतो. मेलेल्याचे पुनरुत्थान आणि भावी जगाचे जीवन यांची मी वाट पाहतो. आमेन. आमेन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताच्याही आपण इथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. परमेश्वरावरील व पवित्र मरियेवरील नितांत श्रद्धेविषयी शिकवण देणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप, याजकगण व व्रतस्थ या सर्वांना परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्श सदोदित लाभावा म्हणून रमेदी माऊलीच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना. लोकसभेसाठी नव्याने निवडून आलेल्या राजकर्ते व इतर सर्व शासकीय अधिकारी यांना देशातील गोरगरिबांना जीवनविषयक सेवासुविधा देण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखून देशाचा विकास करण्यासाठी परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. परमेश्वरावरील दृढ विश्वासाने आणि प्रार्थनेने प्रत्येक श्रद्धावंताला आपल्या व्यथा वेदनेपासून मुक्तता लाभावी. जे आजारी वृद्ध खाटेला खिळलेले आहेत त्यांना दुःख सहन करण्याचे आध्यात्मिक बळ लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. शारीरिक, बौद्धिक व आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या सर्व प्रापंचिकांना, दीनदलित, रंजले गांजलेल्या गरिबांना दातृत्वाचा समृद्ध हात देण्यास प्रेरणा लाभावी म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. आरोग्यदायी माता रमेदी माऊलीच्या आश्रयाखाली आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराने पूर्ण कराव्यात. आजारी प्रभुस्पर्शित व्हावे व आपणा सर्वांना निरोगी आरोग्याचे दान लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. नोकरी व जोडीदाराच्या शोधात असलेल्यांसाठी, बाळाची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यासाठी, कोळी बांधव, शेतकरी आणि नोकरदार वर्ग यांच्या श्रमावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. चांगल्या पावसाचे दान लाभावे. आपल्या सर्वांच्या कामधंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद येण्यासाठी आपल्या वैयक्तिक हेतूसाठी. हे सर्वसमर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासाने आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने त्या ऐकून घे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गायन पत्रिका गीत क्रमांक 38, रोटी व द्राक्षरस.
बंधुवारी भगिनीनो, माश्राने तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे, म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू परमेश्वरा, या दिव्य रहस्याद्वारे तू आम्हाला कृपारूपी सामर्थ्य देतोस. तुझी प्रामाणिकपणे सेवा करण्यास या पवित्र दानाकडून आम्हाला तुझे सहाय्य प्राप्त होवो ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यात तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आम्हाला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे आणि ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्यामुळे आम्हाला अस्तित्व, स्थिती आणि गती आहे. प्रत्येक दिवशी तू आम्हाला पितृप्रेमाचे दर्शन घडवतोस. आम्हामध्ये वस्ती करणारा तुझा पवित्र आत्मा या जगात आम्हाला अनिवासी सुखाचा आशादीप दर्शवतो. येशूला मेलेल्यातून उठविणाऱ्या तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान हे स्वर्गातील भावी पुनरुत्थान महोत्सवाचे पूर्वचिन्ह आणि अभिवचन आहे. आणि म्हणून आभारपूर्वक स्तवनाने सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावरती दववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार म्हणून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो
आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची आणि पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास तू आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगीच्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केला आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्तातही हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव व सन्मान सदा सर्व दाहो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशा आम्ही आमच्या प्रधानाला क्षमा करतो तसेच तू आमच्या प्रधानची क्षमा कर, आणि आम्हाला मोठं प्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतो. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आणि तुमच्या अंतर्यामी आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलाविण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छत्राखाली यावीस, इथे माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचा शिष्य
कम्युनियन स्वीकारण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना. बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच आता पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांनी कृपया आपल्या जागेवरच बसून प्रार्थनेत सहभागी व्हावे ही विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमेन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना शक्यतो तळहात संपूर्ण उघडून स्वीकारावे. बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये, जेणेकरून कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. कम्युनियन स्वीकारताना नमन करण्याची गरज नाही. आपला आमेन हा प्रतिसाद पुरेसा आहे. कम्युनियन स्वीकारल्यानंतर त्याच जागी त्याच क्षणी ते ग्रहण करावे. आपल्या जागेवर घेऊन जाऊ नका. कृपया सहकार्य करा. गीत क्रमांक 125. देवा तुझ्या दयेची मज लागली तहान. देवा तुझ्या दयेची
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्त बलिदान व ख्रिस्त शरीर यांच्यामुळे तुझ्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी कर व तुझ्या प्रेमाचे दर्शन जगाला घडविण्याकरिता आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. कृपया बसून घ्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही पवित्र मिसा अर्पण करणारे फादर पीटर आल्मेडा हे मूळचे गास धर्म ग्रामातील असून सध्या आरोग्यमाता चर्च राजोडी येथे कार्यरत आहेत. आपण प्रत्येकाला शारीरिक व आध्यात्मिकदृष्ट्या आरोग्याची गरज आहे. रमिदी मातेच्या नावातच आरोग्य दडलेलं आहे. उपचारांची ती माता आहे. रोग निवारिणी आरोग्याची माता, तिच्या मध्यस्थीने आपण प्रत्येकाला निरोगी आरोग्याची देणगी लाभावी, आशीर्वाद लाभावा म्हणून फादरांनी माऊलीला साकडं घातलेलं आहे. फादर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आपल्या प्रवचनाद्वारे आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आम्ही विशेष आभार मानतो. सहपौरोहित्य करणारे फादर विल्यम फरेरा यांनी रमिदी धर्मग्रामात 3 वर्ष कार्य करून 1 जून 2024 पासून ते बरामपूर धर्मग्रामात रुजू झालेले आहेत. फादरांचे देखील आम्ही ऋणी आहोत. रमिदी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व आपणास चांगले आरोग्य लाभावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. मिसा व देणग्या स्टेजच्या मागे वियानी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. जून महिन्यातील नोवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45 आणि 7 व संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमिदी मातेचा नोवेना होत असतो. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ, दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणीही मेणबत्त्या पेटवू नये. आपल्या मेणबत्त्या अर्पण कराव्या. डोंगर माऊलीजवळ उमेद विकलांग केंद्राच्या स्टॉलला भेट देऊन त्यांना सहकार्य करा. चर्चच्या आवारात व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. परतीचा प्रवास करताना घाईगर्दी करू नका. बायपास मार्ग वापरावे. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. जे भाविक आता पुढील मिसासाठी चर्चमध्ये येत आहेत त्यांना येण्यास प्रथम प्राधान्य द्या. गेल्या वर्षभरात ज्यांची लग्न झालेली आहेत अशा नवविवाहित दाम्पत्यांसाठी कुटुंब सेवा समितीतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन केलेले आहे. उद्या सर्व नवविवाहितांनी सकाळी 9च्या मिसामध्ये सहभागी व्हावे. तदनंतर हॉलमध्ये त्यांच्यासाठी स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे. यावर्षी दृढीकरण साक्रामेंट स्वीकारणाऱ्या उमेदवारांची त्यांच्या पालकांसमवेत महत्त्वाची सभा उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता होईल. सभा महत्त्वाची असून बंधनकारक आहे. सर्व पालकांनी उमेदवारांसमवेत हजर राहावे. यावर्षी संडे स्कूलसाठी शिकवणाऱ्या व नव्याने नावनोंदणी केलेल्या शिक्षकांची सभा येत्या मंगळवारी संध्याकाळी ठीक 7 वाजता होईल. येत्या आठवड्यापासून दृढीकरण स्वीकारणाऱ्या उमेदवारांचे नियमित क्लासेस सुरू होत आहेत. दर गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता व शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वियानी आश्रममध्ये क्लासेस होतील. याची उमेदवारांनी आणि पालकांनी नोंद घ्यावी. येत्या गुरुवारी व शुक्रवारी धर्मगुरू व धर्मभगिनी गावात आजारी व वृद्धांना पवित्र कम्युनियन घेऊन येतील. येत्या शनिवारपासून संडे स्कूलला नियमितपणे सुरुवात होत आहे. KG पासून 9वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता देवळामध्ये उपस्थित राहावे. 5:30 वाजता मुलांसाठी विशेष मिसा अर्पण केला जाईल. वेदीसेवकांची सभा शनिवारी संध्याकाळी ठीक 3:45 वाजता होईल. सर्व वेदीसेवकांनी वेळेवर हजर राहावे. वसई डायसिस संचलित सेंट गोन्सालो गार्सिया सिनियर कॉलेजमध्ये डिग्री कोर्सेसच्या फर्स्ट इयरसाठी ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे. BA, BCom, BMS, BAF, BBI आणि BSc IT असे बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी कॉलेजच्या ऑफिसशी संपर्क साधावा. बसंत कॅथलिक कॉपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना विशेष सूचना करण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी आपल्या खात्यांचे KYC अजून केलेले नाही त्यांनी कृपया 15 जुलै 2024 पर्यंत आपल्या जवळच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. KYC पूर्ण न केलेल्या ग्राहकांची खाती 21 जुलै 2024 पासून गोठविण्यात येतील याची नोंद घ्यावी.
मांडले गाव परिवारातील सर्व कुटुंब प्रमुख व कुटुंबातील इच्छुक व्यक्तींची सभा येत्या सोमवारी संध्याकाळी 8 वाजता आयोजित केलेली आहे. तसेच बुधवारी संध्याकाळी 8 वाजता हरदळे गाव परिवारात सभेचे आयोजन केलेले आहे. कुटुंब प्रमुखांनी व इतर सभासदांनी या महत्त्वाच्या सभेसाठी आवर्जून उपस्थित राहावे. ज्ञानदीप मंडळ उत्तर वसई संचलित सेंट जोसेफ महाविद्यालय सतपाळा राजुडी येथे 11वी व 13वी आर्ट्स कॉमर्स आणि इतर कोर्सेससाठी प्रवेश सुरू आहे. अधिक माहितीसाठी नोटीस बोर्ड पाहावा. गावातून निवडून आलेल्या सर्व सेवक नेत्यांसाठी येत्या रविवारी सकाळी 10 ते 12 या दरम्यान महत्त्वाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केलेले आहे. सदर शिबिर अतिशय महत्त्वाचे असून कोणीही नवीन सेवक नेत्यांनी गैरहजर राहू नये ही नम्र व कळकळीची विनंती. PSTच्या सर्व सभासदांनी या प्रशिक्षणासाठी हजर राहावे. पुढील रविवारपासून सकाळी 5:45ची पहिली मिसा नियमितपणे होईल याची भाविकांनी नोंद घ्यावी. शेवटच्या आशीर्वादासाठी आपण उभे राहूया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा प्रभूच्या गुणकारी स्पर्शात प्रभूची शुभवार्ता पसरवण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेचा नोव्हेना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजे आजारांतून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारांतून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावरती राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलाने आमची जीवनभर फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आराधना करतो. आपल्या वैयक्तिक विनंत्या आपण तिच्याद्वारे परमेश्वराकडे मांडूया. एकत्र आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. कृपा पोरतो आम्हाला नारी प्रभूचे सुंदर हे रमेदी माते आम्हासाठी प्रभूकडे माझे असते. गीत क्रमांक 409 रमेदी माता तव गुण गाथा.